तर मुळात शासनाची जसं बिहारमध्ये सुप्रीम आपल्या हायकोर्टाने रद्द केलं त्यापुढेही पश्चिम बंगाल हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा 2010 नंतर आलेले सर्व ओबीसीचा आरक्षण रद्द केलेलं आहे. 2010 नंतरचा पश्चिम बंगाल सरकारने सुद्धा केलेला आहे, म्हणजे सरकारने नाही, हायकोर्टाने केलेला आहे. तर असं आहे की कायद्यांच्या चौकटीत बसेल ते सर्व करण्याची आवश्यकता आहे, परंतु मताच्या लाचारीसाठी सरकारची कुठेही संविधानिक रित्या ते आरक्षण कसं टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही. मताच्या लाचारीसाठी आलं त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे. त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती निर्माण झाली, या दोनही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप